लाल परी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच लाल परीच्या दुरवस्थेचा प्रत्यय आज वसमत येथे दिसून आला. भर रस्त्यात एसटी बस अचानक बंद पडल्याने चक्क ज्येष्ठ प्रवाशांना बसला धक्का मारण्याची वेळ आली. ऐन उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेल्या या कष्टाचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी वसमत येथील आसेगाव कॉर्नर चौरस्त्यावर एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली. गजबजलेल्या चौरस्त्यावर बस उभी राहिल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. कडक ऊन आणि वाहतूक जाम यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. बस सुरू होत नसल्याने अखेर बसमधील प्रवाशांनीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घामाघूम होऊन हे वयोवृद्ध प्रवासी बसला पाठीमागे ढकलत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी चालक स्टेअरिंगवर बसून होता, तर वाहक कंडक्टर प्रवाशांना बस कशी ढकलायची याचे मार्गदर्शन करताना दिसून येत होते. एवढ्या उन्हात आणि वयोवृद्ध असताना प्रवाशांना गाडी ढकलायला लावणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून